नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी आहे रुपाली आणि आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आता उन्हाळा चालू झालाच आहे, तर मग आपल्याला सगळ्यांना असं आपल्या फ्रीजमध्ये खूप थंड थंड असं काय काय असावं असं वाटतं. तर मग म्हटलं चला आता आज आपण फालुदा बनवूया. तर एकदम इन्स्टंट आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तर मी इथे हा फालुद्याचं हे पाऊच आहे. तर हे 80 रुपयाला आहे. तर याच्यात भरपूर वेगळे वेगळे प्रकार असतात. तर मला बटरस्कॉच आवडतं, तर म्हणून मी आज बटरस्कॉच फालुदा बनवतेय. उशीर न करता चला व्हिडिओला स्टार्ट करूया. आता इथे बघा, मी 1 लिटर दूध घेतलंय फुल क्रीम वालं आणि ते गरम करून घेतलं. म्हणजे एक 3-4 मिनिटं उकळवून घेतलं आणि मग त्याच्यानंतर हे इन्स्टंट वालं जे पाऊच आणलं होतं मी, तर बटरस्कॉचचं, तर ते त्याच्यामध्ये मी मिक्स करून घेतलं. तर याच्यामध्ये सगळं ऑलरेडी मिक्स असतं, त्याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा अजून काहीही टाकायची गरज नाही पडत. फक्त डेकोरेशनसाठी आपण जे करू तेवढंच फक्त, नाहीतर बाकीचं सगळं मिक्स असतं. आणि जर पटकन घाईघाईमध्ये जर आपल्याला इच्छा झाली फालुदा खायची, तर हे खूप सोपं आहे. काही इन्स्टंट बाजारातून पाऊच आणायचं आणि पटकन बनवायचं. तर हे जास्त सोपं आहे आणि खूप छान पण लागतं. आणि मग ते बाहेरचं कसं असतं, काय असतं, कधीच असतं, त्याच्यापेक्षा हे जास्त सोपं वाटतं आणि करायला पण एकदम झटपट आहे. तर 1 लिटर दुधामध्ये 1 पाऊच पूर्ण ते टाकलं. तर आता इथे 15 मिनिटं चांगलं मिक्स करायचं, हलवत राहायचं, म्हणजे थोडंसं आटवून घ्यायचं आणि मग थोडं घट्ट झाल्यानंतर मग ते थंड करून घ्यायचं. तर आता इथे बघा दिसतंय ते पूर्ण असं घट्ट झालेलं आहे. खूप जास्त पण घट्ट नाही करायचं, नाहीतर मग परत ते थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते खूप जास्त घट्ट होतं. त्याच्यामुळे 15 मिनिटं इनफ आहे. 15 मिनिटं चांगलं उकळवून घेतलं, थोडंसं आटवून घेतलं. तर आता इथे मी गॅस बंद केला आणि मग ते थोडंसं आपल्या नॉर्मल टेम्परेचरवरतीच ते थंड व्हायला ठेवलं. आणि मग ते बघा आता पूर्ण असं थोडंसं थंड चांगलं होऊन दिलं आणि थंड झाल्यानंतर अजून त्याला थिकपणा आला बघा, इथे दिसतंय. तर आता हे मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलं, नाहीतर मग तसंच जरी फ्रीजमध्ये ठेवलं तरी सुद्धा चालू शकतं, काही हरकत नाही. तर आता बघा इथे दिसतंय घट्ट झालंय ते. तर आता ते थंड झाल्यानंतर मी आता याला फ्रीजमध्ये ठेवते, कारण फालुदा थोडासा असा थंड थंड खायला एकदम छान वाटतो. मी झाकण ठेवलं आणि आता हे फ्रीजमध्ये मी थोडंसं थंड व्हायला ठेवून देते. असं घरच्या घरी काहीतरी करून पटकन खायला आता गरमीच्या दिवसात तर खूप असं वाटतं आपल्याला का काहीतरी खायला असावं म्हणून. आणि छान वाटतं घरच्या घरी आपण मनसोक्त असं खाऊ पण शकतो. तर आता इथे बघा फ्रीजमधून मी काढलं आणि मिक्स करून घेतलं आणि आता ते मी काचेच्या ग्लासमध्ये काढून आता आपण याला डायरेक्ट खायला घेऊ शकतो. तर आता इथे बघा, इथे तुम्ही फक्त ड्रायफ्रूटने त्याला सर्व केलं किंवा डेकोरेट केलं तरी सुद्धा चालू शकतं. पण इथे मी बटरस्कॉचचे ते छोटे छोटे पाऊच पॅक असतात, कप असतात, ते कप मी आणले होते बटरस्कॉचचे. पण ते थोडेसे मेल्ट झालेले, पण मग त्याच्यानं अजून छान टेस्ट लागते. नाही आणलं तरी काही हरकत नाही, ऑप्शनल आहे ते. फक्त ड्रायफ्रूटनं किंवा आहे त्या पद्धतीनं सुद्धा आपण खाऊ शकतो ते. तर मी इथे 2 आईस्क्रीम आणले होते, ते त्याच्यावरती टाकले आणि मग त्याच्यावरती परत ड्रायफ्रूट टाकून आणि इतकं छान लागतं खायला. तर तुम्ही नक्की करून बघा. खूप छान घरच्या घरी एकदम झटपट आणि पटकन होतं आणि खायला पण खूप टेस्टी. आणि बघा किती छान दिसतंय, जसं आपण बाहेर विकतचं घेतो सेम त्या पद्धतीनं आणि तशीच टेस्ट लागते. तर अशा पद्धतीनं आपला फालुदा, बटरस्कॉच फालुदा रेडी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान होतो आणि खूप टेस्टी लागतो. तर अशा छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला, आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.